आपल्याला जर निरोगी राहायचं असेल तर दिव्यात खोबरेल तेल टाकल्यास दिवा लवकर विझत नाही. जाड स्त्रीच्या नाभीत लिंबाचा रस टाकल्यानं तिचं वजन काही दिवसात कमी होतं. अपचनामुळं पोट खराब होत असेल तर आले चावून खा, आराम मिळेल. अंड्याचा पांढरा भाग तुरटी लावून चेहऱ्यावर चोळल्यानं सुरकुत्या पडणार नाहीत. कोबी शिजवताना त्यात रोटीचा छोटा तुकडा टाकला तर कोबीचा वास संपूर्ण घरात पसरत नाही. उसाचा रस प्याल्यानं घसा मधुर होतो. कच्च्या कोबीची पानं चघळल्यानं साखरेची पातळी कमी होते. द्राक्षाचा रस प्याल्यानं पोटाचे आजार आणि डोकेदुखीपासून आराम मिळतो. ऑलिव्ह ऑइल हे लठ्ठपणा टाळण्यासाठी खूप फायदेशीर आहे. ऑलिव्ह ऑइल हे जगातील एक असं तेल आहे ज्याचे फॅटमध्ये रूपांतर होत नाही. शिळ्या तोंडी मध मिसळून दूध प्याल्यानं दृष्टी अधिक वाढते. पाण्यात मीठ मिसळून घरात शिंपडल्यानं डास येत नाहीत. ऑलिव्ह ऑइल दुधात मिसळून रात्री झोपताना घेतल्यानं बद्धकोष्ठता दूर होते. चहा भूक कमी करून पोटात उष्णता निर्माण करतो. रात्री झोपण्यापूर्वी अंड्यातील पिवळा बलक चेहऱ्यावर लावल्यास काही दिवसात चेहरा पांढरा होतो. कोमट व्हिनेगरचा एक थेंब कानात टाकल्यास कानदुखी बरी होते. हातावर ऑलिव्ह ऑइल लावल्यास हात मऊ होतात. जे झोपण्यापूर्वी वॉशरूमला जात नाहीत त्यांना म्हातारपण लवकर येतं. पायाला तेल लावल्यानं मेंदू तीक्ष्ण होतो. पाणी प्यायल्यानं लगेच झोपणं तुमच्या मेंदूला हानी पोचवू शकतं. तुमच्या शरीराला प्रचंड शक्ती देणाऱ्या गोष्टी म्हणजे तूप, हरभरा डाळ, खजूर, डाळिंब, बकरीचं मांस, अंजीर आणि अंडी. रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्यानं पोटाला ताकद मिळते. डोळ्याला अंधारी येत असल्यास सुरमा डोळ्यात टाकल्यानं डोळे बरे होतात. नेहमी गरम अन्न थंड झाल्यावर खावे, कारण गरम अन्न खाण्याचा कोणताही फायदा होत नाही. इसबगोलाची साल दह्यात मिसळून घेतल्यानं लवकर वृद्धत्व येत नाही. कडुलिंबाच्या पानाच्या तेलानं मसाज केल्यानं सांधेदुखी थांबते. दात दुखू लागल्यास लवंग दाताखाली ठेवा, फायदा होईल.